तुम्ही आमच्या जंगलात शिरलात, आम्ही तुमच्या शहरात शिरू, अशा भावना बिबट्याने व्यक्त केल्या असेल का? जालना शहरात गेल्या 8 दिवसांपासून बिबट्या आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. जालना शहरातील गेल्या 8 दिवसांपासून बिबट्या आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. रात्री कन्हैयानगर भागामध्ये देऊळगाव राजा जालना महामार्गावर एका घरासमोर बिबट्या बसला असताना एका युवकानं बिबट्याला बघितल्याने भीतीचं वातावरण पसरलंय. तुम्ही आमच्या जंगलात शिरलात, आम्ही तुमच्या शहरात शिरू, अशा भावना बिबट्याने व्यक्त केल्या असेल का? जालना शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे आणि जालना शहराच्या आजूबाजूला जंगल असलेल्या त्या जंगलामध्ये आता घरं वाढत चाललेत आणि त्यात घराच्या परिसरात मागील काही बिबट्या फिरत होते. जालना शहराचा विस्तार वाढत चाललाय, तशा बिबट्या जालना शहराच्या पुढे पुढे ढकलत आला. आता त्या बिबट्याला जालना शहरात परिसरात येऊ लागलाय. वन विभाग अधिकाऱ्यांकडून कन्हैयानगर परिसरात बिबट्या आढळल्याने पंचनामा करण्यात आलाय. वन विभाग अधिकारी बिबट्याला ताब्यात घेणार का, असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होतोय. जालना शहरामध्ये गेल्या 8 दिवसापासून बिबट्या आढळल्याने नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. मात्र आपण आहोत देऊळगाव राजा जालना कन्हैयानगर ह्या परिसरामध्ये रात्री 3-3:30च्या दरम्यान बिबट्या आढळल्याने मात्र नागरिकांमध्ये एकच भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. 2 दिवसापूर्वी खरपडी रोडवरील बिबट्या आढळल्याने तिथेही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. मात्र सलग 8 दिवसापासून बिबट्या आढळल्याने मात्र जालना शहरात आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. मात्र आपल्यासोबत ज्यानं बिबट्या बघितलेलं आहे, रात्री 3:30 वाजता तेच आपल्यासोबत आहे. मला सांग भाई, कशा पद्धतीने बिबट्या आढळल्याने? ते पहिले मी माझं नाव आहे प्रज्वल भालेराव. पहिले मी बाथरूमसाठी उठलो होतो, तर तितक्यात मला बिबट्याची पहिली शिफ्ट आढळली. त्याची शिफ्ट मागून गोल होती. हां, तर मला वाटलं की मांजर आहे. हां, तर मी सहज तिच्यावर असं दगड फेकला. हां, तर तो दगड फेकल्याबरोबरच त्याने अशी झीप घेतली हां, की डायरेक्ट पत्र्याच्या इकडून आलं. हां, आणि त्याच्यावर झीप घेतली तेव्हा त्याच्या अंगावर बिबट्याचे ठसे पाहिले. हां. काय वाटतं त्याच्यामध्ये बिबट्या आढळल्याने? आता हां, भीती भिला नाही का? सुरुवातीला पहिले मला मांजर वाटली. नंतर जेव्हा त्यांनी झेप घेतली तेव्हा मला भीती वाटली. तेव्हा वाटलं की तो बिबट्याच आहे आणि तो दिसला पण तसा. कधी सारखाच आहोत बिबट्या? असं त्याच्या अंगावर पट्टे होते, काळे आणि पिवळे होते. हां, आणि त्याची शेपूट अशी गोल होती मागून. गोल. हां, वन अधिकारी आलते का? हा आलते. थोडा वेळ झाले, 10-15 मिनटं झाले ते आलते. त्यांनी चौकशी केली. काय विचारलं वन अधिकारी? त्यांनी विचारलं की दिसायला कसा होता, बिबट्याच होता का, अजून काही आढळलं का त्याचं निशाण. तर त्याचे पायाचे निशाण आढळले होते. तर त्याच्यावर कळालं की हे बिबट्याच होता. काय वाटतं मला सांगा मावशी, आता बिबट्या जालना शहरात आढळतो, नागरिक म्हणून काय नागरिक म्हणून या फॉरेस्ट डिपार्टमेंटनं काहीतरी कारवाई करावं आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करावा, कारण सर्व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मला सांग काय वाटतं मला की जालना शहरात बिबट्या आढळलोय की वंचित बहुजन आघाडी म्हणून? बिबट्या हा सरासर लोकांच्या घरामध्ये येतो आणि ते फॉरेस्ट अधिकारी म्हणतात की इथं काही आढळलं नाही, काही नाही. त्या उद्देशाने फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी औरंगाबादवरून परिस्थितीला आहे, जालना आहे, त्यांनी येऊन तात्काळ त्याला कैद करून लोकांचा भय दूर करण्याचा प्रयत्न करावा. बघू शकतात की जालना शहरात नागरिकांमध्ये आता बिबट्या आढळल्याने एकच खबर उडवली. जालन्याहून राहुल मोहिते, दिव्यांग वार्तांसाठी जालना.